नमस्कार मित्रांनो, मुंबई किराया चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. तर आज आपण बनवलेली आहे रेस्टॉरंट स्टाईल झणझणीत चिकन करी. तर ही चिकन करी आपण कशी बनवलेली आहे आणि या चिकन करीमध्ये आपण काय काय इन्ग्रेडियंट्स ॲड केलेले आहेत, तर ही सर्व इन्फॉर्मेशन तुम्हाला आपण या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तर चला वेळ न घालवता सुरुवात करूया आजच्या या रेसिपीला. तर सर्वप्रथम आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत आपण जे इन्ग्रेडियंट्स घेतलेले आहेत ते म्हणजे वाटण घेतलेलं आहे. ते वाटण आम्ही कसं बनवलेलं आहे ते सर्व इन्फॉर्मेशन तुम्हाला दाखवणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. त्याचबरोबर आपण धने पावडर घेतलेले आहे, दही घेतलेलं आहे आणि इकडे घेतलेलं आहे मीठ, त्याचबरोबर हळद आणि रेड चिली पावडर. तर हे इन्ग्रेडियंट्स, हे मसाले आहेत आपल्या चिकन करीमध्ये जाणार आहे. त्याचबरोबर आपण घेतलेलं आहे फ्रेश असं चिकन मार्केटमधून आणलेलं. मस्तपैकी असं गावरान चिकन आणलेलं आहे आपण. कोणाकोणाला चिकन करी चे सुक्कं मीठ आवडतं तर त्यांनी जरूर कमेंट करायला विसरू नका, कारण की आपण ह्याच्यामध्ये दोन्ही पद्धतीने बनवले. एक सुक्कं चिकन बनवलेलं आहे, त्याचबरोबर आपण इकडे ग्रेव्ही बनवलेली आहे, चिकन ग्रेव्ही. तर जरूर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर मॅरिनेशनसाठी आपण सुरुवात केलेली आहे. त्या आपण सर्वप्रथम चिकन घेतलेलं आहे, चिकन स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर आपण मीठ आणि हळद आणि धणे पावडर ॲड केलेलं आहे. तर भरपूर इझी आहे मॅरिनेशन पद्धत आणि हे आपल्याला 5 मिनटासाठी आपल्याला फक्त सेट होण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं आहे. इकडे घेतलेलं आहे रेड चिली पावडर, त्याचबरोबर आपला मसाला. तर हे सर्व इन्ग्रेडियंट्स एकत्र करून घ्यायचे आणि ह्याच्यानंतर आपण दही ॲड करणार आहोत. हे सर्व मॅरिनेशनसाठी जाणार आहे. हा मसाला जो आपण बनवलेला आहे तो आहे पुदिना, कोथिंबीर, कढीपत्ता आपण ॲड केलेला आहे आणि धने ॲड केलेले, थोडंसं चिंच ॲड केलेलं आहे आणि मिक्सी ग्राइंडरमधून हा मसाला आपण काढून घेतलेला होता. टमाटर ॲड केलेलं होतं. तर भरपूर वेगवेगळ्या पद्धतीने आपण मॅरिनेशन्स बनवलेलं आहे. तर हे एक मॅरिनेशन आम्ही तुम्हाला दाखवलेलं आहे. तर हे फक्त आपल्याला हा जो मसाला आहे, हे सर्व इन्ग्रेडियंट्स आहे आपल्याला एकजीव करून घ्यायचे, चिकनला मॅरिनेट करून घ्यायचे. फर्स्ट ऑफ ऑल भरपूर जणांची वेगवेगळ्या पद्धती असतील चिकन करी बनवण्याची. ही आमची पद्धत आहे आणि हीच पद्धत आम्हाला तुमच्याबरोबर शेअर करायची होती. आणि जे कोणी बनवायला ट्राय करणार असतील चिकन करी तर अशा पद्धतीने नक्की ट्राय करून बघा. तर हे मॅरिनेशन आपण ठेवून द्यायचं आहे 5 मिनटासाठी फ्रीजमध्ये सेट होण्यासाठी. म्हणजे कसा मसाल्यांचा सगळा अर्क, जो दही असो, जे हिरवा मसाला आपण ॲड केलेला आहे, हळद असो, मीठ असो, तर हे पण ठेवून द्यायचं आहे 5 मिनटासाठी सेट होण्यासाठी. आणि त्याच्यानंतर आपला जो मेन बेस असणार आहे करीला, ग्रेव्हीला, ते आपण घेतलेलं आहे ओलं खोबरं घेतलेलं आहे, लसूण घेतलेलं आहे, कढीपत्ता, कोथिंबीर, कांदा घेतलेला आहे, रेड चिली घेतलेली आहे. त्याचबरोबर आपण काजू घेतलेला आहे, तीळ घेतलेला आहे, खसखस घेतलेले आहे. तर हे सर्व इन्ग्रेडियंट्स जे आहे तो आपलं वाटण, जे बेस असतं, आणि धणे पण घेतलेले आहे. जे आपलं बेस आहे ते तयार होणार आहे. जास्त काही वेळ लागणार नाही आहे आणि फटाफटमध्ये फक्त आपण हे चिकन करी बनवणार आहे. तर जास्त काही आपल्याला वेळ लागणार नाही आहे. तर फटाफटमध्ये होणारी डिश आहे. तर जरूर शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. आपण हे फ्राय करून घ्यायचे आहेत आता इन्ग्रेडियंट्स. जास्त काही आपल्याला डीप फ्राय करून घ्यायचे नाही आहे. सगळं काही जाळायचं नाही आहे. फक्त अर्धा चमचा तेलामध्ये आपण हे फक्त हलवून घ्यायचं आहे मस्तपैकी आणि ह्याचंच आपल्याला वाटण तयार करायचं आहे. मिक्सर ग्राइंडरमध्ये तुम्ही बघू शकता आपण ॲड केलेला आहे मसाला आणि ह्याचा फक्त आपल्याला पेस्ट तयार करायची, जे की आपल्या बेस असणार आहे आपल्या रस्स्याची, जे आपल्या कालवणाची, आपल्या करीची. तर ही बघा, याचा बेस तयार झालेला आहे. मस्तपैकी कलर आलेला आहे आणि हा जो बेस असतो तो आपल्या ग्रेव्हीला, भाजीला येणार आहे, आपल्या रस्सा भाजीला येणार आहे, चिकन करीला येणार आहे. तर एकदम रेस्टॉरंट स्टाईल फ्लेवर येणार आहे, कारण की आपण त्याच्यामध्ये काजू टाकलेले आहे, खसखस टाकलेले आहे, तीळ टाकलेले आहे. तर हे जे बोलतात ना प्रोटीनयुक्त जे सोर्स असतात ना, तर ते सगळे ग्रेव्हीमध्ये उतरणार आहे आणि क्रीमी बोलतात ना, की तो थिकनेस येणार आहे आपल्या ग्रेव्हीला. तर आपण फक्त 2 चमचे तेलामध्ये कढीपत्ता ॲड केलेला आहे आणि त्याच्यानंतर आपण जो आपला मसाला होता त्याच्यामध्ये फक्त रेड चिली पावडर टाकून हा मसाला फ्राय करून घेतलेला आहे, तेल सुटूस्तवर. ओके, जास्त काही मोठं रॉकेट सायन्स नाही आहे. आणि हे आपला जो चिकन आहे, चिकन स्टॉकमध्ये आपण चिकन एकदम बॉईल करून घेतलेलं 5 मिनटासाठी आणि काहीच नाही. बस हे आपल्याला मसाल्यामध्ये चिकन टाकून द्यायचं आणि ऑलमोस्ट रेडी झालेलं आहे. आपलं 70% काम इकडे झालेलं आहे. आता फक्त वाफून घ्यायचं पाणी टाकून चिकन. आणि हे चिकन आपलं सगळं मसाल्यामध्ये आपण आता मिक्स करून घ्यायचं इकडे.
आणि कोणाकोणाच्या तोंडाला पाणी सुटलेलं आहे त्यांनी नक्की कमेंट करायला विसरू नका, नक्की कमेंट करायला विसरू नका. आणि मुंबईकर या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मस्तपैकी आपलं रेस्टॉरंट स्टाईल चिकन तयार होणार आहे. तर ह्याचे आपण 2 प्रकार तयार केलेले आहेत. एक सूप पण तयार केलेलं आहे, ज्यांना तिखट खायला आवडत नाही. एक सुक्कं चिकन तयार केलेलं आणि एक ग्रेव्ही तयार केलेली आहे. हे सुक्कं चिकन आपण बनवलेलं आहे, हे तुम्हाला दाखवत आहे मी साईडला. आणि त्याचीच आपण एक ग्रेव्ही पण तयार केलेली आहे. मस्त असं सुक्कं चिकन झालेलं आहे, बाजूला खाली असं तेलाचा अर्क उतरलेला आहे आणि जी असतं ना की फॅट ते पण मेल्ट झालेलं आहे चिकन. आणि इथे तुम्ही बघू शकता आपण हे आता चिकन जे आहे साईडला काढून घेतलेलं आहे, कोथिंबीरने गार्निश केलेलं आहे. मस्त असं सुक्कं चिकन झालेलं आहे आणि जास्त काही नाही, हे फक्त आपण सुक्कं चिकन साईडला काढून घेतलेलं आहे. त्याचबरोबर आपण ग्रेव्ही पण बनवलेली आहे, जी की तुम्ही राईसबरोबर, भाकरीबरोबर, चपातीबरोबर पण खाऊ शकतात. हे नुसतं आपण सुक्कं चिकन काढलेलं आहे. आणि त्याचबरोबर आता तुम्हाला ग्रेव्ही पण दाखवतो ऑन साईड. म्हणजे 2 प्रकारे आपला हे झालेलं आहे, चिकन झालेलं आहे. एक चिकन करी झालेली आहे आणि एक दाखवलेलं आहे सुक्कं चिकन कसं बनवायचं. तर फक्त त्याच्यामध्ये 2 कप पाणी, ज्यांना सुक्कं चिकन आवडतं त्यांनी नक्की असं बनवून बघा. आणि ज्यांना ग्रेव्ही आवडते त्याच्यामध्ये फक्त 2 ते 3 कप पाणी टाकायचं. जेवढे लोक आहेत त्या हिशोबाने आपण फक्त पाणी टाकायचं आहे आणि ग्रेव्ही तयार होते. भाताबरोबर तर मस्तच लागते, चपातीबरोबर, भाकरीबरोबर तुम्ही खाऊ शकतात. ही अशा प्रकारे नक्की करून बघा आणि तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कळवायला विसरू नका. तर भेटूया अशाच एका व्हिडिओमध्ये, तोपर्यंत काळजी घ्या.